एखादा दिवस येतो ज्या दिवशी आपल्याला आपल्या बॉसचे बोलणे पडतात आणि मग आपल्याला खूप वाईट वाटायला लागतं, खूप चिडचिड व्हायला लागते, खूप आता काय झालं आणि असं का झालं आणि बॉसने मला का रागवलं, असे खूप सारे विचार आपल्या मनात यायला लागतात. पण मंडळी, होल्ड 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 बॉसने आपल्याला रागवलं म्हणजे आपण फार चुकीचे आहोत आणि व्यक्ती म्हणूनच स्वतःबद्दल खूप नकारात्मक विचार करणं टाळा. अहो, बॉसने आपल्याला रागवलं ते फक्त एखाद्या कृतीसाठी, आपली एखादी छोटीशी चूक झाली असेल, आपण उशिरा आलो असेल, आपली एखादी फाईल वेळेत तयार झाली नसेल किंवा एखाद्या कामामध्ये आपल्याकडनं काहीतरी चूक झाली असेल, बॉसने आपल्याला रागवले ते फक्त त्या कामापुरतं. याचा अर्थ आपण पूर्ण चुकीचे आहोत असा आपण घेता कामा नये. तर आपलं ते बॉस कडनं आलेलं रागवणं आपण मर्यादित ठेवलं पाहिजे. डोंट थिंक निगेटिव्ह अबाउट युअर सेल्फ. आणि दुसरी महत्वाची गोष्ट, बॉस काही रोज रोजच रागवत नाही. ज्या दिवशी चूक होते त्याच दिवशी रागवतो. इतर दिवशी तर वातावरण आपलं सगळं छान आणि खेळीमेळीचं असतं. काही लोकांना अनुभव येत असेल की त्यांचा बॉस जास्त रागवतो. कदाचित तो त्यांचा स्वभाव असेल किंवा त्यांची ती काम करून घेण्याची पद्धत असेल. आपण नाही का बघितलं, मॅच खेळताना रोहित शर्मा काय काय बोलतो ते आपल्या प्लेअरला, ते सगळं स्टंप माईक मध्ये आपण ऐकलेलं आहे. पण त्याचा उद्देश हा आपल्या टीमला जिंकून देणं असतं. त्यामुळे बॉसने रागवलं तरी ते लगेच विसरून जायचं आणि आपल्या कामावर फोकस करायचं. हो की नाही?